मी राजश्री काटकर। आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी सोपी आणि साधी पद्धतीने रेसिपी करून दाखवणार आहे। चला तर बघूयात। मी 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत, ते आता आपण ग्राइंडर करून घेऊयात। मी आता ग्राइंडर करून घेतलेली मिरची आहे, म्हणजे मिक्सरमधनं ग्राइंडर करून घेतली आहे। आणि आता हे मी बटाटे आपल्याला जे ब्रेड रोल करायचे आहेत त्याच्यासाठी उकडून घेतलेले आहे। मी हे स्मॅश करते आता, म्हणजे बारीक करते, एकदम बारीक करायचं। ह्याच्यात आपण मिरची आणि मीठ आणि साखर टाकणार आहोत। ही मिरची पण ह्याच्यात एकत्र करायची, बस एवढंच साहित्य घ्यायचं। चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर, बस एवढे। ब्रेडचे स्लाइस घेतले, ते असे साईडनी कट करायचे, म्हणजे चार साईडनी व्यवस्थित एकदम कट करून घ्यायचं। ती कोपऱ्यातून घ्यायचं आणि असे पीसेस करून घ्यायचे। हे एका साईडनी फक्त बुडून पाण्यात घ्यायचं, आपण पाणी घ्यायचं आणि एका साईडनी फक्त बुडून घ्यायचं आणि हाताने असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे दाबून घ्यायचं, चांगलं पाणी नितळून द्यायचं आणि मग हाताने असं रोल करायचं। आपण ते बटाट्याचं आणि मिरचीचं हे केले ते, आणि असं उभं असं ठेवायचं आणि हा ब्रेड असा त्याच्यामध्ये हे टाकायचं बटाट्याचं आणि असं प्रेस करून घेऊन सगळ्या साईडनी असं दाबून घ्यायचं आणि आपण असं हे करायचं, रोल करायचं आणि असं करायचं आणि तळायला टाकायचं। जरा रोल जरा नितळून द्यायचा, तेलमध्ये कमी म्हणजे नितळून द्यायचं, तेल जाऊन द्यायचं आणि मग काढायचं। झालं आपलं ब्रेड रोल। हे तुम्ही करून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कसे झालेत ते। हे झाले आपले ब्रेड रोल्स। हे तुम्ही करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा। अशाच मी बऱ्याच रेसिपी केल्या आहेत, तरी तुम्ही या रेसिपीबद्दल मला सांगा। थँक्यू।